तात्यासाहेबांच्या भूमीमध्ये आजपासून संमेलनाला सुरुवात होत आहे. काय आपल्या भावना आहेत आजच्या कार्यक्रमात? मगाशी मी म्हणालो की शासन दरबार हा शब्द फार गंभीरपणे घेऊ नका, पण शास्त्राच्या परिवारामध्ये शास्त्रामध्ये भाषा, आपली मातृभाषा मराठी हिचा आत्तापर्यंत गांभीर्याने विचार झाला नव्हता असं माझं स्वतःचं मत आहे आणि अनुभव आहे. मी शासनामध्ये अनेक वर्ष काम केलेला माणूस आहे. मी शासनातली ड्युटी कर्तव्य बजावत असताना लिहितही होतो. एकच आहे की मला कोणी अडवलं नाही. शासन एवढं उदार आहे की आपल्या लेखणीवर बंधन घालत नाही. तुम्ही काही लिहा, ही एक बाजू झाली. परंतु मराठी भाषेला एक उच्च स्तरावर नेणं, त्यातल्या उणीवा आहेत त्या कमी कराव्यात आणि ती अधिक समृद्ध करावी देशपातळीवर, राष्ट्रपातळीवर किंवा जागतिक पातळीवर. म्हणून अभिजात भाषेचा एक आपण प्रयत्न केला. स्वतःचं माझं मत असं आहे की अभिजात भाषेमुळे भाषेमध्ये काही फरक पडतो असं नाही. भाषा प्रमाण राहिली पाहिजे, शुद्ध राहिली पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये मी लेखक गेली 75 वर्ष साहित्य लिहितो आहे, वाचतो आहे आणि निरीक्षण करतो आहे. मी महाबलीपुरमला गेलो आणि अनेक मूर्त्या पाहिल्या. हे मूर्त्या पाहिल्या आहे कुठल्या मराठी? मी अमुक ठिकाणी गेलो, अनेक हत्यांचे कळप पाहिले. हे मराठी बिघडतं आहे. आता हे नवीन जे पर्व सुरू झालं आहे शासनामध्ये, त्या शासनाने सांगितलं की मराठी उत्तम झाली पाहिजे. मराठी अत्यंत परमेश्वराने दिली आम्हाला की मोठी देणगी आहे आणि ज्ञानेश्वरांच्या आधीपासून चक्रधर वगैरे लिहायचं हे आमचं मोठं वैभव आहे. मराठी भाषेच्या मुळामध्ये अमृत आहे ज्ञानेश्वरीचं. ही कधी मृत होणार नाही. पण हिचं शुद्धपणा आपण टिकवला पाहिजे. ही राष्ट्रीय स्तरावर कशी जाईल? आम्ही पहा, कानडीमध्ये भैरप्पांची सगळी पुस्तकं मराठीमध्ये आहेत, पण मराठीतली मनगरवाडी, रणांगण, श्रुतिचित्रे ही देशाला माहीत नाही. आम्ही अनुवादात कमी पडतो. या महाराष्ट्र शासनात एक अनुवाद अकॅडमी सुरू केली. आम्ही अनेक वर्ष पाठलाग करत होतो. म्हणजे आता आमच्यातल्या काही अभिजात कलाकृती, साहित्यकृती अन्य भाषात जातील. आम्हाला शरीराला पूर्ण माहिती आहे. कारण मामा वरेरकर आणि VC गुरुजींनी 70 वर्षापूर्वी शरदपूर्वी आमच्याकडे आणले. पण आमचा हरिनारायण आपटे काय बंगालमध्ये गेला नाही. ही उणीव बनवून काढण्याची आता शक्यता आहे. महाराष्ट्र पातळीवर प्रयत्न होतील. जसं हिंदीला एक राष्ट्रीय स्तर मिळालेला आहे, तसं मराठीला सुद्धा एक राष्ट्रीय स्तर मिळावा आणि त्यातलं अशुद्धपणा जावा. अधिकाधिक अभिजाताचा अर्थ क्लासिक इंग्रजीमध्ये, परंतु अभिजाततेचं अभिजातता ही अधिक स्वच्छ आणि चांगली व्हावी. ग्रामीण भाषा जी आहे 1960 सालानंतर महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर महाराष्ट्राला ग्रामीण भाग लिहू लागला, बोलू लागला, प्रगट होऊ लागला आणि तो आपल्या भाषेमध्ये म्हणजे ग्रामीण भागेमध्ये म्हणजेच बोलीमध्ये. ह्या बोलींना श्रीमंती आणणं, ह्या बोलींना मोठेपणा देणं आणि बोलींचा मराठीला उपयोग करून घेणं हे मोठं काम आहे. मला असं वाटतं की आता जो नवा विभाग शासनाने सुरू केलेला आहे, त्याचे जे सचिव आहेत ते मराठीचे मर्मज्ञ आहेत, जाणकार आहेत. आणि माझी आत्तापर्यंत म्हणणं असं होतं की मी साहित्य मंडळाचा अध्यक्ष होतो त्यावेळी माझ्या वाट्याला जे सचिव आले होते त्यांना केशवसुतांचं पूर्ण नाव माहीत नव्हतं. केशवसूत आणि केशवकुमार हे कोण माहीत नव्हतं. अशी माणसं मराठीला आली तर मराठीचं काय भलं होणार? सुदैवाने ह्या शासनाने चांगली माणसं मराठी विभागात दिलेली आहेत. आमच्यासारखी मंडळी, आम्हाला तुम्ही सरकार झालेलं आहे म्हणतात काही लोक. सरकारमध्ये काम करणं काही गुन्हा नाही. सरकारमध्ये काम चांगलं केलं, काय तर मंडळ असो किंवा ही दुसरी संस्था, राज्यपाल काय संस्था, अनेक उपक्रम चांगले केले. म्हणून मगाशी म्हणालो की शासनाचं बळ असल्याशिवाय खाजगी संस्थासुद्धा सुदृढ होऊ शकत नाही. इथे मी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये 10 वर्ष होतो, जवळून पाहिले. खूप काम करणारी माणसं, अत्यंत विशुद्ध मनाने काम करणारी माणसं. पण शेवटी सत्ता
आणि मत्ता हे 2 गोष्टी असतात, त्या आपल्याला नसतात. शासन करू शकेल तर शासनाने केवळ माझी एवढीच मागणी आहे किंवा मराठी विभाग मराठी भाषिकांची मागणी पूर्ण करण्यापुरता राजकीय हेतूने वापरू नये, तो भाषिक पद्धतीने सांस्कृतिक पद्धतीने वापरावा आणि मराठी मोठी करावी, अशा त्याचं माझं मत आहे. धन्यवाद. नाही, कुठल्याही संमेलनाच्या आयोजनामध्ये काही अडचणी येत असतात. त्या पद्धतीने हे विश्व मराठी संमेलन नाशिकच्या मराठा विद्याप्रसार संस्थेच्या आवारामध्ये होतं आहे आणि याच्यामध्ये अनेकांनी स्टॉल्स मागितले होते. निवृत्तनाथ महाराज ट्रस्टने सुद्धा स्टॉल मागितला होता. कदाचित त्यांचा अर्ज थोडा उशिरा आला असेल, परंतु त्यांना आजच मला कळलं की 132 नंबरचा स्टॉल हा त्यांना देण्यात आलेला आहे. आणि संत निवृत्तीनाथ महाराजांबद्दल आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये अतिशय आदर आहे. ते साक्षात ज्ञानेश्वरांचे गुरु आहेत, त्यामुळं त्यांच्याबद्दलचा अनादर करण्याचं कुठलंही कारण नाही. आणि त्याचबरोबर या संमेलनामध्ये संत साहित्याबद्दलसुद्धा एक परिसंवाद आपण ठेवलेलाच आहे. त्यामुळं वारकऱ्यांबद्दल आमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमिश नाही. आणि सामंत साहेबांनी सुद्धा जी काही या संमेलनाच्या पूर्वतयारीसाठीची जी मीटिंग घेतली होती त्याच्यामध्ये सगळ्यांनाच बोललं होतं. अगदी संत महात्मेसुद्धा त्या बैठकीमध्ये आलेले होते आणि सगळ्यांच्याच मतं विचारात घेऊन या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न शासनाने केलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे अशी कमान लावण्याची कोणी परवानगी मागितली असं मला माहिती नाही आहे. आणि राजकीय आता संमेलनं होत असतात, त्याच्यामध्ये शहराचे महापौर उपमहापौरांनी काही कमानी लावल्या असतील तर त्याच्यामध्ये काही वावगं आहे असं मला वाटत नाही. याच्यामध्ये त्या खात्याच्या मंत्री किंवा शासनाचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे, हे मला वाटतं स्वागतार्हच आहे. याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला आम्ही हा संपूर्ण पत्रव्यवहार करत होतो त्यावेळेला तिथं सांगण्यात आलं की तुम्ही आता हे घेऊन आले, उद्या परत मानुगोपंताचे लोक येतील, शीख इसाईचे लोक येतील, आम्ही सगळ्यांना तेच करत बसायचं का, अशा स्वरूपाचं तुमचं पदाधिकाऱ्यांकडनं त्यांना सांगण्यात आलेलं आहे. एकूणच हा गंभीर प्रकार त्यांनी उपस्थित केलेला आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे असं काही घडलेलं नसावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संमेलनाची सगळी जबाबदारी ही शासनाची आहे. आमची जी संस्था आहे ती फक्त याच्यामध्ये त्यांना शासनाला मदत करते आहे आणि आमचं जे काही आवार आहे त्या ठिकाणी ते होतं आहे. आमचे कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी हे या संमेलनाच्या यशस्वीतेकरता प्रयत्न करत आहेत. आणि एकंदरीतच आपल्याला सगळ्यांना मराठी विषयाचा जो अभिमान आहे आणि कुसुमाग्रजांच्या भूमीमध्ये हे संमेलन व्हावं अशी आमची प्रामाणिक इच्छा होती. आणि शासनाने विशेषतः मराठी भाषा मंत्री उदयजी सामंत यांनी आमच्यावरची जे काही विश्वास दाखवला आणि संमेलन घेण्यासाठी आम्हाला परवानगी दिली, त्याबद्दल मी शासनाचं खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा अभिनंदन करेन. सर, आपण म्हटलात कमानीसाठी परवानगी नव्हती, मात्र संतांचे फोटो किंवा त्या नावाने कमानी उभारायला कोणाची परवानगी नसायला पाहिजे. आपल्याकडनंच खरं तर हा पुढाकार घ्यायला पाहिजे होता. माऊलींचे गुरु म्हणून निवृत्तीनाथ महाराजांकडे बघितलं जातं आणि त्यांचा जर अनादर होत असेल त्यांच्याच भूमीमध्ये तर काय, हा प्रश्न आहे. राजकीय नेत्यांचे फोटो आहेत, इतरांचे पदाधिकाऱ्यांचे, संतांचे फोटोला कोणाची परवानगी नाही, म्हणजे ॲक्च्युली हे आपल्याकडनंच पुढाकाराने झालं पाहिजे होतं. नाही, मी पुन्हा सांगितलं की संमेलनाची संपूर्ण तयारी शासनाच्या माध्यमातून होते. आपण फक्त त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतो आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे अशी काही परवानगी मागितल्याचं मला माहीत नाही. परंतु मी पुन्हा सांगितलं की निवृत्तीनाथ महाराजांचा अवमान करण्याची कोणतीही आमची भूमिका नाही. त्यांनी जो काही स्टॉल मागितला तो या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि संत साहित्यावरती सुद्धा या ठिकाणी या संमेलनामध्ये चर्चा घडणार आहे. खरोखरच नाशिक नगरीमध्ये या कार्यक्रमाला आज जी सुरुवात झाली आणि उद्यापासून उद्घाटनाच्या सोहळ्यापासून विश्वसंमेलन 3 दिवस साजरं होणार आहे, त्याची पूर्ण तयारी शासनाच्या पातळीवर आणि त्याचबरोबर स्थानिक आयोजकांच्या सहकार्याने आणि विशेष म्हणजे नाशिककरांच्या सर्व घटकांच्या पुढाकाराने अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात होत आहे, याचा मला खरोखर आनंद होतो आहे. आपल्या सर्वांच्या दृष्टीनं, मराठी भाषिकांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाचा असा हा संवाद सोहळा नाशिकमध्ये पार पडतो आहे. सर्व नाशिककरांना, सर्व मराठी भाषिकांना माझं असं आवाहन आहे की या सोहळ्यातील विविध कार्यक्रमांचा त्यांनी आवर्जून लाभ घ्यावा आणि प्रचंड आणि उदंड उत्साह आणि प्रतिसाद हा जो आढळून येतो आहे तो असाच कायम राहा. धन्यवाद. कार्यक्रम काय काय असणार आहे, कुठले कुठले प्रमुख वक्ते इथे येणार आहेत? कार्यक्रमाबद्दलची कार्यक्रम पत्रिका ही आपण परवाच प्रसृत केलेली आहे, सर्व वृत्तपत्रांनाही पाठवली आहे. DIO साहेब जे इथले आहेत, डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन ऑफिसर, त्यांच्यामार्फतसुद्धा आपण वाटप केलेले आहे.
4 दिवस भरगच्च कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये विविध परिसंवाद आहेत, विविध प्रकारच्या पैलूंना स्पर्श करणारे विषय आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. आणि रावसाहेब थोरात सभागृह, त्याचबरोबर मुख्य सभामंडप आणि कालिदासमध्ये आज होणारा कार्यक्रम, अशा विविध प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.